हॅलो, नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आचार्य वामन आणि वामन पंडित या ज्या दोन वामन यांच्यावर जे प्रश्न विचारले जातात, सेटनेट परीक्षा असतील किंवा येणाऱ्या सहाय्यक प्राध्यापक आणि लेक्चरर अधिव्याख्याता पदभरती करता जे आपला प्रश्न हमखास या दोन व्यक्तिरेखेवर किंवा या दोन साहित्यिकावर प्रश्न विचारले जातात, त्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम किंवा द्विधा मनस्थिती असते. त्यावर आपण सविस्तर चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यानंतर निश्चितच व्हिडिओला लाईक आणि अशा पद्धतीच्या सर्व अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याबरोबरच जे विद्यार्थी सेटनेटची नव्यानं किंवा यापूर्वी तो काही मार्कानं तुमचं सेटनेट जात असेल, त्याचनंतर सहाय्यक प्राध्यापक आणि लेक्चरर मराठी MPSC अंतर्गत जी परीक्षा होणार आहे त्यासाठी तयारी करत असतील तर निश्चितच ऑल एक्झाम कट्टा तुमच्यासाठी अतिशय योग्य मार्गदर्शन, पूर्ण मार्गदर्शनावर आधारित लेक्चर्स रेकॉर्डेड लाईव्ह, त्यानंतरनं सर्व 10 घटकावर आधारित जवळपास 3,500 पेक्षा जास्त पेजच्या नोट्स, त्यानंतरनं सर्व मागील सेटनेटवर आधारित प्रश्नपत्रिका विश्लेषण सविस्तर पद्धतीनं आणि ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीच्या टेस्ट सिरीज 10 विश्लेषणासह तुम्हाला उपलब्ध असणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांना कोर्स जॉईन करायचा आहे त्यांनी ऑल एक्झाम कट्टा वरील लोगो असणार ॲप डाउनलोड करायचं आहे गुगल प्ले स्टोअरवरून, किंवा डायरेक्टली तुम्ही 96 89 04 77 38 या क्रमांकाला देखील संपर्क करू शकता. याबरोबरच मराठी, हिंदी, इंग्रजी, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र या विषयाचे देखील संपूर्ण मार्गदर्शन कोर्स अतिशय कमी प्राईजमध्ये तुम्हाला उपलब्ध आहेत. बघा, भारतीय काव्यशास्त्रातील आचार्य वामन आणि वामन पंडित या दोन साहित्यिकाविषयी आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. म्हणजे यांच्यावर कोणताही कसाही प्रश्न विचारला तर तुम्हाला निश्चितच योग्य आणि अचूक पर्याय निवडायला तुम्ही समर्थ असाल. तर सुरुवातीला आपण चर्चा करूयात आचार्य वामनाविषयी. 8वं शतक यांनी त्यांच्या कार्याविषयी सविस्तर माहिती आपल्याला खालील पद्धतीने मांडता येते. रीती सिद्धांताचे जनक आचार्य वामन यांनी काव्य अलंकार सूत्रवृत्ती हा ग्रंथ संस्कृतमधील ग्रंथ आहे, तो त्यांनी लिहिलेला आहे. त्यांनी काव्याचा आत्मा, पूर्ण काव्याचा आत्मा त्याचा शोध घेतला. रीतिरात्मा काव्यस्य, रीती हाच काव्याचा आत्मा आहे असं त्या काव्य अलंकार सूत्रवृत्ती या ग्रंथामध्ये त्यांनी मांडलेलं आहे. म्हणजे काव्याचा आत्माच रीती. हे रीती म्हणजे काय त्याच्याविषयी सांगत असताना, रीती म्हणजे शैली, शब्दांची आणि अर्थाची गुणयुक्त मांडणी म्हणजे काव्य असंही त्यांनी प्रतिपादित केलेलं आहे. तर रीतीचे त्यांनी 3 प्रकार सांगितलेले आहेत. रीतीच्या प्रकारावर प्रश्न विचारलेला आहे. रीतिरात्मा काव्यश हे कुणी म्हटलं यावरही प्रश्न विचारलेला आहे. तर बघा, त्यांनी प्रमुख 3 रीती सांगितलेल्या आहेत. तर त्या रीतीच्या वैशिष्ट्याविषयी प्रश्न विचारलेले आहेत. जसं वैदर्भी रीती, यात एकूण 10 गुणांचा समावेश असतो. ही अत्यंत सरळ, रसाळ आणि ओघवती रचना असते. उदाहरणार्थ कालिदासाचं काव्य हे वैदर्भिक रीतीमध्ये मांडलेलं आहे. त्यानंतरनं गोंडी रीती, तर यामध्ये ओज आणि क्रांती या गुणांना प्राधान्य या रीतीमध्ये आहे. समासयुक्त आणि डोळदार शब्दरचना यामध्ये आपल्याला आढळते. कोणत्या ह्याच्यामध्ये? गोंडी रीतीमध्ये. तर पांचाली रीती ही 3री रीती आहे. माधुर्य आणि सौकुमार्य हे गुण या रीतीमध्ये आपला अनुभवता येतात. म्हणजे वैदर्भिक रीती, गोंडी रीती आणि पांचाली रीती ह्या 3 रीती आचार्य वामनाने सांगितलेल्या आहेत. आता गुणांचा जर विचार केला तर गुण आणि अलंकार, आचार्य वामनांनी अलंकारापेक्षा त्यांनी गुणांना अधिक महत्त्व दिलेलं आहे. त्यांच्या मते गुण हे काव्याचे नित्य धर्म आहेत, काव्याचे सौंदर्य निर्माण करतात. तर अलंकार हे अनित्य आहेत, म्हणजे केवळ सौंदर्यातच भर घालतात. ते सातत्यानं गुण जसं असतात नित्य, म्हणजे काव्याचं सौंदर्य निर्माण करतात, त्या पद्धतीनं अलंकार नाहीत असं ते मानतात.
त्यांनी 10 शब्दगुण सांगितलेले आहेत आणि 10 अर्थगुण असे एकूण 20 गुण सांगितलेले आहेत. 2024च्या सेट परीक्षेमध्ये विचारलं होतं आचार्य वामनांनी किती शब्दगुण सांगितलेले आहेत, तर 10 शब्दगुण सांगितलेले आहेत. एकूण 20 गुण आहेत, पण अर्थगुण वेगळे 10 आणि शब्दगुण वेगळे 10 असे त्यांनी मांडलेले आहेत. त्यानंतर वामन पंडित मराठी कवी बघा, त्यांचं शतक आहे 17वं शतक. मराठी पंडित कवी वामन पंडित यांच्या कार्याविषयी आणि त्यांच्या शाब्दिक किंवा आपण त्याला साहित्यिक योगदानाविषयी आपल्याला सांगायचं झालं तर यथार्थ दीपिका हा त्यांचा सर्वात मोठा ग्रंथ असून तो भगवद्गीतेवरील सविस्तर टीका आहे. ज्या पद्धतीनं ज्ञानेश्वरीमध्ये भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरीला म्हटलं जातं, अगदी त्याच पद्धतीनं यथार्थ दीपिका ह्या ज्ञानेश्वरीवरच आधारित शास्त्रीय अर्थ सांगणारा हा ग्रंथ आहे. तर दुसरा आहे वृत्तबद्ध रचना. त्यांनी मराठीत संस्कृत वृत्तांचा उदाहरणार्थ शिखरिणी आणि भुजंग प्रयात हे जे संस्कृत वृत्त आहेत अत्यंत सफाईदारपणे सहजतेनं त्याचा वापर केला आहे. त्यामुळंच त्यांना सुश्लोक वामनाचा असंही त्यांना म्हटलं जातं. त्यानंतर आख्यान काव्यामध्ये देखील त्यांनी महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे मराठी साहित्यामध्ये, जसं की गजेंद्र मोक्ष, त्यानंतर सीता स्वयंवर यासारख्या अनेक पौराणिक आख्याने त्यांनी रसाळ भाषेमध्ये लिहिली आहेत. पंडिती काव्य मराठी साहित्यात विद्वत्तापूर्ण आणि संस्कृत प्रचूर काव्यांची परंपरा त्यांनी खऱ्या अर्थानं जोपासली आहे असंच आपल्याला म्हणावं लागेल. तर निष्कर्ष, काव्यशास्त्राचा अभ्यास करत असाल तर आचार्य वामन बघा, काव्यशास्त्राचा अभ्यास करत असताना आपल्याला आचार्य वामन यांची रीतिविचार महत्त्वाचा आहे. जर तुम्ही मराठी साहित्याचा अभ्यास करत असाल तर वामन पंडित, यथार्थ दीपिका, वृत्तबद्ध श्लोक हे त्यांचं महत्त्वाचं योगदान आहे. साहित्याच्या इतिहासामध्ये आचार्य वामन आणि वामन पंडित हे दोन्ही व्यक्तिमत्व त्यांच्या वामन या नावामुळं अनेकदा गोंधळ निर्माण करतात. मात्र या दोघांचा काळ, कार्यक्षेत्र आणि साहित्यातील योगदान पूर्णपणे भिन्न आहे, वेगळं आहे. आता आपण जर त्यांच्या दोघांची तुलना केली तर आपल्याला बघा त्यांचा काळ, वैशिष्ट्य या ठिकाणी सांगितलेले आहेत. आचार्य वामनाबद्दल आणि वामन पंडिताबद्दल आपण चर्चा करणार आहोत. तर बघा, काळाचा जर विचार केला तर 8वं शतक साधारणतः 750 ते 850 हा त्यांचा कालखंड आहे आचार्य वामनांचा. तर वामन पंडितांचा कालखंड आहे 17वं शतक. क्षेत्र भारतीय संस्कृत काव्यशास्त्र त्याच्यामध्ये त्यांचं योगदान आहे आचार्य वामनांचं. तर मराठीतील पंडिती काव्य हे मराठी साहित्यात योगदान आहे वामन पंडितांचं. आचार्य वामन हे संस्कृत साहित्य. प्रमुख ग्रंथ आहे काव्य अलंकार सूत्रवृत्ती, हे आचार्य वामनांचा प्रमुख ग्रंथ आहे. तर वामन पंडितांचा यथार्थ दीपिका, निगमसार, गजेंद्र मोक्ष हे त्यांचे महत्त्वाचे मराठीतील ग्रंथ आहेत. तर मुख्य सिद्धांत मांडलेला आहे आचार्य वामनांनी रीतिरात्मा काव्यस्य. तर यांनी यथार्थ विचार, गीतेचा यथार्थ अर्थ सांगितलेला आहे. भाषेचा वापर आचार्य वामनांनी संस्कृत भाषा वापरलेली आहे, तर मराठी भाषा संस्कृत प्रचूर म्हणजे संस्कृतचा प्रभाव असणारी. ओळख जर आपण बघितलं तर काव्यशास्त्रातील रीती संप्रदायाचे संस्थापक म्हणून आचार्य वामनांकडे पाहिलं जातं. तर मराठीतील पंडित कवी आणि वेदांती असंही पंडित वामनांना म्हटलं जातं. योगदान काव्याच्या बाह्य आणि आंतरिक सौंदर्याचे गुण आणि अलंकार शास्त्रीय विवेचन आचार्य वामनांनी केलेलं आहे. तर भगवद्गीतेवर विस्तृत टीका लिहिलेली आणि मराठीत वृत्तबद्ध श्लोक लोकप्रिय आहेत. आचार्य वामन यांचे कार्य काव्यशास्त्रामध्ये रीतीचा सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे. रीती म्हणजे शैली, स्टाईल. त्यानंतर गुणांचं महत्त्व त्यांनी सांगितलेलं आहे. ओज, प्रसाद, माधुर्य 10 शब्दगुण आहेत, तर 10 अर्थगुणही त्यांनी सांगितलेले आहेत. त्यांच्या मते सौंदर्य हेच अलंकार आहे.
तर वामन पंडितांचं जर आपण बघितलं मराठी साहित्यामध्ये वृत्तबद्धता, शिखरणी, भुजंगप्रयात, श्लोक रचना त्यांनी केली, त्यामुळे त्यांना श्लोक वामनाचा, अभंगवाणी तुकोबाची आणि ओवी ज्ञानेश्वरांची असं म्हटलं जातं. तर समन्वय, थोडक्यात निष्कर्ष सांगायचं झालं तर काव्यरचनेच्या नियमांचा किंवा रीतीबद्दल बोलत असून तर आचार्य वामन यांचा विचार हा आपण जर बघितलं तर यथार्थ मराठी साहित्य संदर्भात आहे आणि आचार्य वामन हे संस्कृत संदर्भात आहे. जर मराठीतील आध्यात्मिक श्लोक, आख्यान काव्य किंवा गीतेवरील टीकेबद्दल बोलत असू तर ते वामन पंडित. आता त्यावरच आधारित परीक्षाच्या दृष्टिकोनातून आपण काही प्रश्न तयार केलेले आहेत. बघा, आचार्य वामन रीतिरात्मा काव्यश हा जगप्रसिद्ध सिद्धांत कोणाचा आहे? आचार्य भामह, आचार्य वामन, वामन पंडित, आचार्य मम्मट. तर योग्य उत्तर आहे आचार्य वामन. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, वामन पंडितांनी भगवद्गीतेवर लिहिलेल्या प्रख्यात टीकामय ग्रंथाचं नाव काय आहे? हा वामन पंडितावर विचारलेला प्रश्न आहे. भावार्थ दीपिका, यथार्थ दीपिका, निगमसार, अमृता अनुभव. तर योग्य उत्तर आहे यथार्थ दीपिका. बघा, यथार्थ दीपिका 17व्या शतकातील मराठी कवी वामन पंडित यांनी यथार्थ दीपिका हा ग्रंथ लिहिला. ज्ञानेश्वरांनी गीतेचा भावार्थ सांगितलेला आहे. म्हणजे आपण जर बघितलं, ज्ञानेश्वरांनी फक्त 700 श्लोकावर जे भगवद्गीतेतले आहेत त्यावर 9000 ओव्यामध्ये भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे. तर वामन पंडितांचा जर आपण विचार केला, यथार्थ दीपिका हा जो ग्रंथ आहे त्यांनी 22,000 ओव्यामध्ये लिहिलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, श्लोक वामनाचा ही म्हण मराठी साहित्यात कशामुळे रूढ झाली? त्यांच्या रसाळ ओव्यामुळे, त्यांच्या अभंग रचनेमुळे, त्यांच्या संस्कृत प्रचूर आणि निर्दोष वृत्तबद्ध श्लोकामुळं. तर योग्य उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक क, त्यांच्या संस्कृत प्रचूर आणि निर्दोष वृत्तबद्ध श्लोकामुळं. पुढचा प्रश्न आहे चौथा, आचार्य वामन यांनी काव्याचे एकूण किती गुण सांगितलेले आहेत? बघा, एकूण विचारलेले आहेत, त्यांनी शब्द आणि अर्थगुण विचारलेले नाहीत. एकूण गुण आहेत 20 गुण. तर 20 गुण आचार्य वामन यांनी सांगितलेले आहेत. अलंकारापेक्षा श्रेष्ठ मानलेले आहेत. त्यांनी 10 शब्दगुण आणि 10 अर्थगुण असे एकूण 20 गुण सांगितलेले आहेत, ज्यामध्ये ओज, प्रसाद, माधुर्य, सुकुमार्य हे त्यामधले गुण आहेत. त्यानंतर पाचवा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या जोड्या अयोग्य चुकीच्या आहेत? आचार्य वामन रीती संप्रदाय, वामन पंडित यथार्थ दीपिका, आचार्य वामन काव्य अलंकार सूत्रवृत्ती, वामन पंडित 8वं शतक. चुकीची जोडी आपल्याला ओळखाय सांगितलेली आहे. तर योग्य उत्तर आहे वामन पंडित 8वं शतक नाहीये तर 17वं शतक आहे. आचार्य वामन यांचा काळ 8वं शतक आहे. तर मराठीतील कवी वामन पंडित यांचा 17व्या शतकातील शिवकाळात होऊन गेले, त्यामुळे त्यांचा काळ हा कार्यक्षेत्र पूर्णपणे वेगळा आहे. अशा पद्धतीनं वामन पंडित आणि आचार्य वामन यांच्याविषयी आपण सविस्तर पद्धतीनं चर्चा केलेली आहे, जी निश्चितच तुम्हाला सेट नेट परीक्षा आणि MPSC अंतर्गत जी प्राध्यापक भरती किंवा लेक्चरर पदभरती होणार आहे या परीक्षेसाठी तुम्हाला उपयुक्त ठरेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. त्याबरोबरच ज्या विद्यार्थ्यांना सेट नेट आणि सहाय्यक प्राध्यापक आणि लेक्चरर या पदासाठी जर आपण तयारी करत असाल, मराठी, इंग्रजी, हिंदी, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र या विषयाच्या परिपूर्ण मार्गदर्शन कोर्स उपलब्ध आहेत, जे तुम्ही ऑल एक्झाम कट्टा या ॲपच्या माध्यमातून जॉईन करू शकता. आणि आमच्याबरोबर जोडलं जाण्यासाठी याच व्हिडिओच्या खाली टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनल, त्यानंतर फेसबुक पेज ह्याच्या लिंक दिलेल्या आहेत.
आणि ऑल एक्झाम कट्टा या ॲपची देखील लिंक खालीच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली, त्यावर क्लिक करून तुम्ही आमच्याबरोबर जोडलं जाऊ शकता. धन्यवाद आणि येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. व्यवस्थित अभ्यास करा, सातत्यपूर्ण अभ्यास करा, निश्चितच तुम्ही यशापर्यंत पोहोचू शकता. धन्यवाद.